नमो बुद्धाय. जय भीम. मी तनिष्क खिल्लारे. लोकज्योती मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. आणि उपाध्यक्ष सुमंत चोपडे, आदरणीय आपले डॉक्टर विलास खरात साहेब यांचं या ठिकाणी सर्वात अगोदर महाबोधी महाविहाराला आमचं समर्थन आहे यासाठी हात वरती करावा की आमचं सर्वांचं महाबोधी महाविहार आंदोलन मुक्त होण्यासाठी जाहीर समर्थन आहे. आता मी घोषणा देतो, त्यानंतर आपण मुक्त झालंच पाहिजे असं सर्वांनी जोरदारपणे म्हणायचं. महाबोधी महाविहार मुक्त, महाबोधी महाविहार मुक्त, महाबोधी महाविहार मुक्त, महाबोधी महाविहार मुक्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा. मी उपासिका मी थोडा विलंब झालो त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. हा कार्यक्रम आपल्या लोकांना मोटिवेट करण्यासाठी आहे की कोणती लढाई चालू आहे, काय चालू आहे, आणि ही लढाई जर आपण एकत्रितरित्या लढलो तर याचे उद्या काय परिणाम दिसतील. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची समीक्षा केली आणि समीक्षा केल्यानंतर त्यांच्या समोर काही गोष्टी आल्या. त्यातली मुख्य गोष्ट अशी आली, माझ्या शेजारी आदरणीय भिक्खू आहेत, त्यांच्यासमोर अशी समीक्षा करताना मुद्दा आला की शाक्यमुनी बुद्धाच्या काळामध्ये दीक्षा देण्याचा अधिकार हा केवळ भिक्खूंनाच होता. ब्राह्मणांनी भिक्खूंच्याच कत्तली काय केल्या? कारण तो लोकांना दीक्षा देतो म्हणजे अनुयायी बनवतो, भिक्खू बनवतो, प्रचारक बनवतो. तर भिक्खूंकडे हा ऑथॉरिटी होता कारण तो त्याच्या लायक बनवला विनय देऊ. मग ब्राह्मणांनी त्याला भिक्षू संघाला यामुळे टार्गेट केलं की उद्या हा राजा जरी मेला तर समाजात फिरून फिरून नेतृत्व पैदा करेल म्हणून याला मारा. दुसरी गोष्ट आहे, तो निस्वार्थी वर्ग आहे. म्हणजे भिक्खू जर ह्या विहारात राहिले तर यांच्या नावावर ही प्रॉपर्टी नाही आहे, ती संघाच्या नावावर आहे, ती चालणार आहे पुढे. म्हणजे तो निस्वार्थी आहे, तो योग्य मार्गदर्शन करेल. बाबासाहेबांनी मायक्रो स्टडी केल्यावर बौद्ध धर्माच्या पतनाचं कारण सापडलं की भिक्खूंच्या कत्तली झाल्या म्हणून बौद्ध धर्म पतन पावला. कारण तोच प्रचारक होता, तो समाजाला गाईड करायचा, तो राजाचाही मार्गदाता होता. त्याची समीक्षा केल्यानंतर बाबासाहेबांनी बौद्धांच्या जो प्राचीन नियमावली होती त्याच्यामध्ये एक मूलभूत बदल केला. आणि तो बदल काय केला? उद्या माझी पण हत्या झाली तर उद्या ही चळवळ कोण चालवेल? आणि ते सगळं माझ्याकडेच आहे. मग चंद्रमणींना कन्व्हिन्स केलं, लोकांच्या उपस्थितीत चंद्रमणीकडून दीक्षा घेतली आणि चंद्रमणींच्या उपस्थितीत जनतेला बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देऊन दीक्षा दिली. आणि त्या भाषणामध्ये उद्या कोणी कन्फ्युजन पैदा करू नये हा नियम नवीन तयार केलेला आहे. त्या दुसऱ्या दिवशीच्या भाषणामध्ये या मुद्द्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं की पुष्यमित्र शुंग नावाचा एक ब्राह्मण होता, तो सैन्यामध्ये घुसला आणि भद्रथ मौर्याची तुकडे तुकडे करून हत्या केली. बाबासाहेबांनी
हा प्रश्न काढला की राजाची हत्या केली, त्याच्यानंतर शुंग नावाच्या ब्राह्मणाने जो कोणी मला बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणींचे मुंडके कापून आणून देईल त्याला 100 सोन्याच्या मुद्रा बक्षीस देण्यात येईल. म्हणजे 2 वर्गाची हत्या झाली, राजाची, मौर्याच्या वंशजाची आणि भिक्षू संघाची हत्या करण्याचा आदेश या शुंगाने का केला? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की हेच जगाला तारू शकतात, हेच रिप्रोड्यूस करू शकतात नेतृत्व. मग हे लोकांना समजलं पाहिजे काय म्हणायचं आहे. मग त्यांनी मिलिंद प्रश्न नावाच्या ग्रंथाचा आधार देत म्हटले की भंते नागसेन यांना राजा मिलिंदने प्रश्न केला, भंतेजी धर्माला ग्लानी कधी येते, धर्माचे पतन कधी होते? तर भंते नागसेन यांनी राजा मिलिंदला उत्तर दिले की एखादा धर्म खूप चांगला असेल आणि त्याचे प्रचारक कच्चे असतील, वादविवाद पटू नसतील, आपलं म्हणणं ठासून मांडणारे नसतील, तकलादूब असतील, भित्रे असतील, लाजिरवाणे असतील, तर अशा चांगल्या धर्माचं सुद्धा पतन होते. पण एखादा धर्म मुळातच कमजोर आहे, पण त्याचे प्रचारक रेटून बोलणारे असतील, खोटं पण रेटून बोलणे, वादविवाद करून पटवणे, कन्व्हिन्स करणे, तर अशा खोट्या धर्माचा सुद्धा जय होईल. तर बाबासाहेबांनी मिलिंद प्रश्नाचा आधार देत बनले की मला कच्चे लोक नको आहे, मला पक्के लोक पाहिजे. म्हणून मी आज नवीन परिवर्तन करत हा नियम जोडत आहो की हरेकाने दरेकाला दीक्षा घेण्याचा आणि दीक्षा देण्याचा आजपासून मी तुम्हाला हा अधिकार देऊन टाकत आहे. बदलया जो पूर्वी नव्हता. भिक्खू नसलं तर आमचं लग्न थांबतं का? हे त्या नियमामुळे आला. तर आमची जबाबदारी आहे म्हणून आम्हाला करायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर पुढे खूप कटू भाषेत बोलले. शेवटी त्या भाषणात, हे पहा, मी जो तुम्हाला धर्म दिला आहे त्याचे तुम्ही तंतोतंत पालन करा, आणि जर तुम्ही असं केलं नाही तर जगातले लोक म्हणतील महाराजांनी बुद्ध धर्म बाटून टाकला. म्हणजे बाबासाहेब काय म्हणते, तुम्हाला जगाशी जोडत आहे. ही लढाई कुठं होत आहे? बोधगयामध्ये. ह्या लढाईचं लोण पसरलं कधी? 2 आठवड्यानंतर की आमचे भिक्षू बसलेले आहेत, उपाशी तापाशी आहेत, तिथं आता प्रशासन विरोधात गेलेलं आहे. ही वार्ता सोशल मीडियाने पसरवली, पण ती अजून खेड्यात गेलेली नाही आहे, आता फक्त ती शहरातच आहे. हे जो ऍक्ट आहे हा ऍक्ट रद्द झाला पाहिजे. महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 कायदा. ते आंदोलन होत आहे, प्रत्येकाच्या मनातली भावना आहे. त्याला ते समजो की ना समजो, त्याला एवढं कळलंय की बौद्धांच्या विहारावर ब्राह्मणाचं काय काम आहे, म्हणून ते फ्री झालं पाहिजे. एवढं कळत आहे, सगळ्याला कळत आहे. हरेक भिक्खू संघाला कळत आहे, हरेक उपासक उपासिकांना कळत आहे. पण याने आपलं काम समाप्त होणार आहे का? आपल्याला असे लोक गोळा करून त्यांना ही इन्फॉर्मेशन शेअर करावी लागेल, आणि अशा मीटिंगा प्रत्येक विहारामध्ये भिक्खू आणि उपासक उपासिकांनी डेली करायला पाहिजे. कारण हे आंदोलन संपलं नाहीये, हे आंदोलन चालू आहे, म्हणून करायचे. तो ऍक्ट काय म्हणतो? मुळात तो ऍक्ट बनवला पंडित जवाहरलाल नेहरूने 1949.
1949ला हा जो पंडित जवाहरलाल काश्मीरी ब्राह्मण होता त्याने 3 जागावर कब्जा केला. तो हुशार, फॉरेन मधून शिकून आलेला, त्याला सगळं माहिती आहे कुठं काय आहे. त्याला काही आमचे लोक समाजवादी सेक्युलर असं वगैरे म्हणतात तसं काही नव्हतं. काका कालेलकर नावाचा एक ब्राह्मण आहे, त्याने त्याच्या चरित्रात लिहिलं, एक दिवस मी नेहरूला भेटलो आणि नेहरूला विचारलं या भारतामध्ये आपल्या ब्राह्मणातला नंबर 1चा ब्राह्मण कोण आहे. तर नेहरूने उत्तर दिलं आदि शंकराचार्य. त्यांनी विचारलं आदि शंकराचार्याला नंबर 1च का स्थान देता. तर त्यांनी उत्तर दिलं की बौद्ध धर्माला ब्राह्मण लोक विरोध करून समाप्त करू शकले नव्हते. आदि शंकराचार्याने बुद्धाला विष्णूचा अवतार घोषित करून बौद्ध धर्म खतम केला, म्हणून शंकराचार्य नंबर 1चा आहे. कोण म्हणला? जवाहरलाल नेहरू. काका कालेलकरच्या बायोग्राफीमध्ये आहे. बाबासाहेब हुशार होते. नेहरूला कळलं की बाबासाहेब बुद्ध धर्माकडे चाललेत, म्हणून 56ला भारत सरकारने म्हणजे नेहरूने बुद्धाची जयंती सरकारद्वारे आयोजित करायचं ठरवलं. कारण बौद्ध राष्ट्रांना बोलवावं लागेल, पैसा मिळेल. आणि घोषणा केली की आम्ही करत आहोत. आणि या निमित्ताने काही पुस्तिकांचं, बौद्ध धर्मावरच्या काही पुस्तकांचं आम्ही प्रकाशन पण करत आहोत सरकारी पैशाद्वारे. तर बाबासाहेबांनी नेहरूला पत्र लिहिलं, माझं पण बुद्धावरचं चरित्र रेडी झालेलं आहे इंग्रजी भाषेतलं, त्याच्या एवढ्या 1000 प्रती काढाव्या आणि सर्व बौद्ध राष्ट्रांना त्या भेट देण्यात याव्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. बाबासाहेबाला माहिती हा छापणार नाहीये, पण रेकॉर्ड करावं लागेल. दोघंही दिल्लीतच राहतात, भेटून बोलू शकले असते, पण दिल्लीत राहून लेटर लिहिलं. का? उद्या माझ्या समाजातल्या लोकांना हे कळलं पाहिजे मी लढाई कशी लढलो. त्याने तिकडून उत्तर दिलं की तुमचे पत्र भेटले आहे, परंतु या समितीचा अध्यक्ष मी नाही आहे. या समितीच्या अध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहे, कृपया तुम्ही त्यांना लिहा. त्याला आधीच सांगून ठेवलं, मानायचंच नाही. तिकडं लिहिलं बाबासाहेबांनी, तिकडून उत्तर आलं आमच्याकडे पैसा संपला आहे, तुम्ही उशिरा संपर्क केलाय. बाबासाहेबांनी रेकॉर्ड केलं, हे बुद्धाचे अनुयायी होऊ शकत नाही, हे बुद्धाचे एनिमी आहे. तर 1949ला नेहरूने 3 जागावर कब्जा केला. नंबर 1 जागा अयोध्या, नंबर 2 जागा सोमनाथ मंदिर, नंबर 3 जागा बोधगया. आणि याचा कालखंड 1949. हे तिन्ही स्थळावर कब्जा करण्याचा कालखंड 1949. आता तुम्ही म्हणाल बोधगया बौद्धांची आहे, पण सोमनाथ बौद्धांचा आहे, काय पुरावा आहे? बोधगया कळते आम्हाला. अयोध्या बौद्धांची आहे, निकाल लावून टाकला. आता का उकरून काढायचा विषय असं काही लोक म्हणू शकतात. इतिहास समजून घ्यायचा आहे, आणि ज्यांना इतिहास समजून घ्यायचा असतो त्यांना इतिहास उकरून काढावा लागतो. जो समाज आपलं भविष्य उज्ज्वल बनवू इच्छितो त्याला इतिहासात डोकावं लागेल, आणि इतिहासातल्या चांगल्या गोष्टीतूनही धडा घ्यावा लागेल आणि चुकामधूनही धडा घ्यावा लागेल, तोच समाज प्रगत होतो. तारीख आहे 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबरच्या तारखेला, आता 2 तारीख आली, रात्री 12च्या नंतर AM सुरू होते आणि दुपारच्या 12 नंतर PM सुरू होते. AM म्हणजे सकाळ पहाट, पण कधी होते? 12 नंतर. रात्री 12 ते 1च्या दरम्यान नेहरूने फैजाबाद जिल्ह्याचा कलेक्टरला सांगितलं, रात्री सगळे झोपलेले असतील
त्यावेळेस रामाची मूर्ती बाबरी मस्जिदीमध्ये ठेव, बाकीचं माझ्याकडे आहे. फैजाबाद जिल्ह्याच्या कलेक्टरने ती रामाची मूर्ती नेहरूच्या सांगण्यावरून बाबरी मस्जिदीमध्ये ठेवली. तारीख 22-23 डिसेंबर 1949. विवाद कोणी तयार केला? नेहरूने. बाबरी मस्जिद कधी पाडली? 1992, 6 डिसेंबर. इलाहाबाद हायकोर्टाने ऑर्डर कधी दिला? 2002ला. काय ऑर्डर दिला? की ह्या विवादाचा निकाल लावायचा आहे. जरी बाबरी मस्जिद पाडली असली तरी जी सपाट जमीन झाली आहे त्या सपाट जमिनीच्या आतमध्ये पाया असेल मंदिराचा किंवा मस्जिदाचा, ती मस्जिदाचा पाया आहे की मंदिराचा पाया आहे हे भारतीय पुरातत्व विभागाने शोधून आम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे आणि हा लवाद आम्ही सोडून देणार. 2002ला रिपोर्ट बनवला, 2010ला निकाल दिला. 2010ला जो निकाल दिला तोच निकाल सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसनी दिला. 2010चा निकाल सांगते इलाहाबाद हायकोर्टाचा, श्रद्धा आणि आस्थेच्या आधारावर रामाचा जन्म बाबरी मस्जिदीच्या मध्ये झाला. हाच निकाल सुप्रीम कोर्ट म्हणते श्रद्धा आणि आस्थेच्या बुनियादवर रामाचा जन्म मस्जिदीच्या मधोमध झाला. काय डिफरन्स आहे? पण इलाहाबाद हायकोर्ट पुढे रिपोर्ट होता, सुप्रीम कोर्ट पुढे रिपोर्ट होता आणि तो 2 व्हॅल्यूम मध्ये होता. अजूनपर्यंत तो रिपोर्ट सार्वजनिक केलेला नाहीये. लिमिटेड कॉपी छापल्या, त्या कोर्टाच्या कामकाजासाठी छापल्या आणि हिंदू पार्टीला दिली आणि मुस्लिम पार्टीला दिली, पब्लिकला दिल्याच नाही. 2019ला मी त्या मुस्लिम पक्षकाराच्या घरी गेलो, जफरयाब जिलानीकडे. म्हटले मला तर रिपोर्ट पाहायचा आहे. तो रिपोर्ट मी वाचला. त्याच्यामध्ये कुठंच लिहिलेलं नाही आहे इथं रामाचं मंदिरचे पाया सापडला, अवशेष सापडलं. त्याच्यामध्ये लिहिलं 4 स्तराचे आम्हाला खाली मॅन्युमेंट सापडले. सगळ्यात खालच्या बॉटमला प्रियदर्शी सम्राट अशोकाचे बुद्धाचे अवशेष, शिलालेखाचे तुटलेले अवशेष, हत्तीचे अवशेष सापडले. नंतर कनिष्काचे बुद्धाच्या मूर्त्या सापडल्या, नंतर गुप्त काळातल्या सापडल्या आणि नंतर 11व्या शतकातल्या गहडवाल घराण्यातल्या कुमारदेवी नावाच्या बौद्ध राणीने हे बनवलेलं आहे. हे तिचं बनवलेलं विहार आहे, कुठंच मंदिर नाही. डिस्प्युटेड लँड आहे 2.77 एकर. मी हे का सांगत आहे? महाबोधी महाविहार वाचला पाहिजे ही भावना झाली. परंतु तुम्हाला ज्यांच्याशी फाईट करायचं आहे त्याचं डोकं शोधलं पाहिजे. ते बेईमान लोक आहे, ते षडयंत्रकारी लोक आहे आणि षडयंत्रकारी लोकांची केवळ भावनेच्या जोरावर लढता येत नाही. तुम्हाला डावपेचाने लढावी लागेल. तुम्हाला तुमच्या कम्युनिटीच्या बाहेर कोणते समर्थक वर्ग आहे ते शोधावं लागेल, कारण लिमिटेड वर्गाच्या द्वारे ही लढाई यशस्वी होऊ शकत नाही, कारण ती भावनिक लढाई झाली. मग डिस्प्युटेड लँड 2.77 एकर. मुसलमानांना जागा दिली 5 एकर, ते तिथून बाजूला गेले. आता होलसेल मालक 3.25 एकरचे ब्राह्मण झाले. मग मालक झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या जजने राम मंदिर ट्रस्ट बनवण्याचा आदेश दिला. योगी आणि मोदीने तो ट्रस्ट बनवून दिला. लढाईमध्ये मेले ओबीसी, पण एकही ओबीसी त्याचा ट्रस्टी झाला नाही. ब्राह्मण. जागा आता किती दिली? 2019ला 77 एकर जागा. 2024ला ती जागा वाढवून देण्यात आली. ती जागा झाली 109 एकर. आता आपला वाद सुरू झाला. ते म्हणत आहे विवाद खतम झालेला आहे, शांतीपूर्ण मार्गानेच खतम झालेला आहे, पण 109 एकर एरियाचा दायरा वाढल्या
बरोबर आता हिंदू मुसलमान मामला बंद झाला, बौद्ध विरुद्ध ब्राह्मण झगडा आता सुरू झाला. हे ज्याला समजलं त्याच्या माइंडमध्ये सुरू झाला, समाजात नाही सुरू व्हायचा आहे अजून. तो जी 3.25 एकरची जागा आहे ती विहाराचीच आहे, पण 3.25 एकरच्या बाहेर आता 109 एकर एरिया झालेला आहे. 3.25 एकरच्या बाउंड्रीवर एक स्तूप आहे, त्याला ब्राह्मण लोक मणी पर्वत म्हणतात. तो 3.25 एकरच्या बाउंड्रीवर आहे, पण आता एरियामध्ये तो आलाय. 3.25 एकरच्या दुसऱ्या बाउंड्रीवर एक स्तूप आहे, ज्याला ब्राह्मण लोक सुग्रीव पर्वत म्हणतात. पण आता एरिया किती झाला? 109 एकर. म्हणजे राम मंदिर ट्रस्टची आता ती प्रॉपर्टी झाली आहे. तिसरा एक स्तूप आहे, त्याचं नाव काही इतिहासामध्ये असेल, त्याला आता ब्राह्मण म्हणतात सुग्रीव पर्वत. चौथा एक स्तूप आहे, त्याला ब्राह्मण म्हणतात कुबेर पर्वत. आणि अशोक राजाने त्या नगराची एक बाउंड्री बनवली होती, त्या बाउंड्रीचा एक पिलर तसाच टिकून राहिला. औरंगजेबाने ती बाउंड्री पुन्हा मजबूत केली, मूळ स्ट्रक्चर मजबूत तसंच ठेवलं. औरंगजेबाची बाउंड्री पडून गेली, पण अशोकाचं स्ट्रक्चर ते कायम राहिलं. त्याला हे म्हणतात हनुमानगडी, जे अशोकाच्या बाउंड्रीचा हिस्सा आहे. मागच्या काही महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये, मी एका वर्तमानपत्रात युपीत असताना बातमी वाचली की आता 109 एकर एरियामध्ये 109 खांब उभे केलेले आहे आणि त्या खांबावर जय श्रीराम असं लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त खांब मणी पर्वतवर उभे केलेले आहे, ज्या मणी पर्वतवर अशोक स्तंभ उभा आहे तुटलेला. आणि युएन संघ त्या स्तूपाचं वर्णन करतो. हे 4ही स्तूप अशोक राजाने बनवलेले आहे. आणि मणी पर्वत ज्याला आज ब्राह्मण म्हणतात, त्या स्तूपामध्ये अशोक राजाने बुद्धाचे शरीराचे अवशेष ठेवलेले आहे, म्हणून तो वंदनीय स्तूप आहे. आणि त्याची उंची आजही तेवढीच आहे, 37 फूट उंचीचा आहे, 5 एकर घेराव त्याचा आहे. आणि 7व्या शतकामध्ये युवनसंघ म्हणतो 200 फूट उंचीचा एक धम्मध्वज त्याच्यावर लावलेला होता. पहाटे आणि संध्याकाळी त्याची सावली साकेत नगराच्या शेवटच्या बिल्डिंगवर पडत होती, कारण तो 200 फूट उंचीचा होता. आता तो मालकी हक्क कोणाचा आहे? राम मंदिर ट्रस्टचा. पण बाहेर बोर्ड कोणाचा आहे? ESIचं. आणि जे मालक आहेत ते विहारात येत नाही, जमत नाही. आणि जे जमा का होत नाही तर भंतेजी म्हणतात गोळाच होत नाही, उपासक म्हणतात आम्ही पुढे पुढे जमतो. विचार असेल तर लोक गोळा होतात, विचार नसेल लोक गोळा होत नाही. आता विहार विवादाचे केंद्र म्हणले, विचार नाहीये, उद्देश नाहीये, मग कमिटीवर कोण जाईल? आणखी विवाद कशामुळे तयार झाले नगरामध्ये की ह्या विहाराला फरशी बसवायची आहे, भिंत बनवायची आहे. कोणीतरी नगरसेवक आलेला बीजेपीचा, कोणीतरी ठाकरे गटाचा किंवा दुसऱ्या शिंदे गटाचा आलाय, आणि मग ते समितीतल्या एखाद्या कच्च्या माणसाला पकडते आणि त्यामुळं तो पैसा येणार आहे म्हणून विवाद सुरू झाले. विहार समाजाच्या वर्गणीतूनच बनले पाहिजे, त्यांच्या पैशातून नव्हे. आता हा जो लँड आहे डिस्प्युटेड लँड, हा 109 एकर मध्ये गेला आणि अशोकाचे 4 स्तूप अजून तसेच आहे. आणि ते आता बुलडोझरने डेव्हलप करण्याच्या नावाखाली तोडतील किंवा तोडण्याची शक्यता आहे. काय करायचं मग? ती लँड बौद्धांची आहे. आता मुसलमानचा मुद्दा निघाला. सोमनाथ मंदिर 1949ला रिकन्स्ट्रक्ट केलं पटेलला पुढं करून नेहरूने. देवेंद्र फडणवीस आपले नरेंद्र मोदी हे सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत विद्यमान.
आणि देशाचे प्रधानमंत्री आहेत, 17ला पण होते, आता पण आहे. त्यांना एक दुर्बुद्धी सुचली किंवा काही सुचलं म्हणा. त्यांना असं वाटलं की या मंदिराच्या खाली काहीतरी असेल आणि ब्राह्मणांनी गजनीने इतक्या वेळा लुटलं, यांनी इतक्या वेळा लुटलं, मग आपण काहीतरी प्रोपगंडा करू. इथं एक जुनी भिंत होती आणि ती यांनी तोडली असं सांगू म्हणून त्यांनी GPR सर्वे करायला लावला. 2017ला 32 पानाचा रिपोर्ट रेडी आहे. तो गुपचूप त्यांनी मोदीच्या हातात आणि त्या ब्राह्मणांना दिला आणि त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे की हे मंदिर नाही आहे, हे कोणीही तोडलेलं नाही, हे ब्राह्मणांनी तोडलेलं आहे आणि याच्या खाली 3 फ्लोअरचे बौद्ध गुफा आहे आणि याच्या आतमध्ये अशोक राजाने बुद्धाचा एक अस्थि कलश सुद्धा ठेवलेला आहे असं त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. चुनौतीपूर्ण काम आहे की नाही? म्हणजे आपण बोधगया ओपन करत आहोत, परंतु 84,000 विहार कोण ओपन करणार? हे मोठा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे 3 घटनातली 2 घटना दाखवल्या बौद्ध आहेत, पुरं झाला. आता 3री घटना, 3रं स्थळ बोधगया. 1949ला ऍक्ट बनवला, घटना लागू झाली 50ला, पण ऍक्ट बनवला 1949ला. लॉजिकल बरोबर आहे का? मग ऍक्ट एवढा घाईघाई बनवायची काय गरज होती? त्यांच्या मंदिराचा ऍक्ट नाही बनवला. महाबोधीचा म्हणजे ब्राह्मण लोकांनी ब्रिटिश गेल्यावर पद्मनाभन मंदिराचा ऍक्ट नाही बनवला. ब्रिटिश गेल्यानंतर कोणत्याच मंदिराचा ऍक्ट नाही बनवला, फक्त महाबोधी महाविहाराचा ऍक्ट बनवला. त्या ऍक्ट मध्ये ती 2 नंबरच्या क्लॉज मध्ये लिहिलेला आहे, ग नंबरच्या उपभागामध्ये, की महंत पुरोहित शैववादी, महंत पुरोहित शैववादी तुम्हाला कळणार नाही कदाचित, ज्याने बौद्धांच्या धारदार हत्याराने गळे कापून मारून टाकले अशा आदि शंकराचार्याला शैववादी म्हणतात. आणि उरलेल्यांना हत्तीच्या पायाखाली तुडून मारले अशांना शैववादी ब्राह्मण म्हणतात. ओपनली ज्याने मारले तो वैष्णववादी, आणि आत घुसून भिक्खूच्या वेशात घुसून मारले ते प्रच्छन्न बौद्ध, म्हणजे आदि शंकराचार्याची आतंकवादी फौज. क्लॉज नंबर 2 उपभाग नंबर G, त्यामध्ये असं मेन्शन केलंय की शैववादी महंत पुरोहित हा पुरोहित मेंबर राहील. स्थळ कोणाचं आहे? बौद्धांचं. आणि त्याचा मेंबर कोण राहील? महंत. बरोबर आहे का? नाही. म्हणून आमचा विरोध आहे. पुढच्या क्लॉज मध्ये लिहिलं 10 नंबरच्या, काय लिहिलं? की तो वंश परंपरागत राहील. तो महंत ब्राह्मण जो आहे त्याच्या फॅमिलीचा जनरेशन टू जनरेशन याचा मेंबर राहील. हे कायदा आहे का? हे थोपवण्याचा कायदा आहे. हे ब्राह्मणाचं वर्चस्व आमच्यावर थोपवण्याचा कायदा आहे. म्हणून आमचा याला विरोध आहे. स्थळ बौद्धांचं आणि मेंबर ब्राह्मण, हा आहे विसंगती. 5 मेंबर राहतील, 5 मेंबर गैरबौद्ध राहतील हिंदूच्या नावाखाली, पण ते ब्राह्मण राहतील. कलेक्टर अध्यक्ष राहील, पण तो गैर बहुजन राहील, गैरबौद्ध राहील, म्हणजे ब्राह्मण राहील. कलेक्टरची नियुक्ती केंद्र सरकार करेल, म्हणजे जरी कायदा राज्याने बनवला असला तर अध्यक्ष बनवण्याचा अधिकार केंद्राकडे राहील. उरलेले 4 मेंबर त्याचे सहयोगी राहील आणि स्टॅम्प पेपर सारखे, रबर स्टॅम्प सारखे अन्य 4 बौद्ध राहील, ज्यांचं बहुमत नसेल आणि त्यांचं तिथं काही चालणार नाही. 5 विरुद्ध 4 बहुमत होणार नाही, बहुमत ब्राह्मणाचं होईल. म्हणून आमचा या कायद्याला रद्द करण्याची डिमांड आहे.
क्लॉज नंबर 11 मध्ये म्हटलेलं आहे ड्युटीज काय आहे राहील समितीची. समितीचं नाव आहे बोध गया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी, शॉर्ट फॉर्म BTMC. काय ड्युटी राहील तर त्यात लिहिलं आहे विशेष ड्युटी राहील की पिंडदानाचं नियोजन घडवून आणणे. पिंडदान कधी करतात? श्राद्धाच्या महिन्यामध्ये करतात. मृत लोकांबद्दल करतात. काय ती मृत लोकांचं स्थळ आहे का बोधगया? हे काम त्यांचं राहील. काय हा बौद्धांचा अपमान नाही आहे का? क्लॉज नंबर 13 मध्ये म्हटलेलं आहे जरी हा कायदा सांगत आहे जरी हे बौद्धांचं स्थळ आहे तरी देखील उद्या हिंदू आणि बौद्धांमध्ये काही विवाद निर्माण झाला, जरी बौद्धांचं स्थळ असलं तरी हिंदू आणि बौद्धांमध्ये काही विवाद तयार झाला तर त्याचा अंतिम निकाल बिहार राज्याचा मुख्यमंत्र्याच्या अधिकारामध्ये हा क्षेत्र राहील. म्हणजे त्यांना माहिती होतं ब्राह्मण मेंबर राहतील आणि ब्राह्मण लोक त्यांच्या जमातीला बोलवतील आणि बौद्धांवर हळूहळू अतिक्रमण करतील आणि उद्या विवाद होईल. जसा आज आमचा विवाद झाला आणि निकाल कोणाच्या ताब्यात राहील? कोर्टाच्या नाही. कायद्यात लिहिलंय निकालासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. अरे कायद्यातच लिहून ठेवलंय. काही लोक म्हणतात कोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. आणि ते कायद्याचं क्लॉज नंबर 13 जज वाचून दाखवते. यात कायद्यात लिहून ठेवलंय अंतिम निकाल कोर्टाकडे नाही भाऊ, हा CM कडे राहील. इथं तर कायदा आहे. हा कायदा जागरण करून करून विरोध करत आहे. नाही मांडलं तर हा कायदा बेरोजगार तरुण महिलांनी पुरुषांनी येऊन चौकात जाळायची वेळ आली तरी जाळला पाहिजे. पण पहिल्यांदा जागरण झालं पाहिजे, शक्ती दिसली पाहिजे. ब्रिटिश लोकांचे कायदे जाळले नाही यांनी, मग जेलमध्ये गेले तर महान देशभक्त झाले. मग आम्ही का लहान होणार आहोत का? आम्ही पण महान होऊ. ही लढाई सुरू केली अनागारिक धर्मपाल यांनी. मूळचे श्रीलंकेचे. एकेकाळी तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटेल कारण आपल्या लोकांमध्ये होप्स नाहीये हे बदलेल का, हे मांग बौद्ध होतील का, मराठी बौद्ध होतील का, चमार बौद्ध होतील का, हे आपल्यामध्ये ध्यानीमनी पण नाहीये. आपल्या लोकांमध्ये होप्स नाही कारण ध्येयवाद नाहीये. श्रीलंका अनागारिक धर्मपालचे वडील आणि इतर लोक ख्रिश्चन झाले होते आणि लगभग ब्रिटिशांचं राज्य सगळीकडे पसरल्यामुळे श्रीलंका पूर्णपणे ख्रिश्चन होऊन गेला. हे ख्रिश्चन होते अनागारिक धर्मपाल. त्यांनी इतिहास शोधला. अरे इंग्रज आल्यानंतर आपण ख्रिश्चन झालो, पण ते येण्यापूर्वी आपण कोण होतो? अरे आपण बौद्ध होतो. आणि मग ख्रिश्चन झालेल्या लोकांनी पुन्हा मूळ घरात आले आणि बौद्ध धर्मीय झाले. त्या फॅमिलीतले अनागारिक धर्मपाल तिथून शोधत शोधत आले. माझ्या पूर्वजांना इथं यावं लागायचं. माझे पूर्वज यायचे, शोधायला आले. 1893ला शोधले. अरे खंडर झालेला आहे हे कळल्यावर ते कुठं गेले? शिकागोला, चायनाकडं, जपानला कन्व्हिन्स केलं. म्हटले जागतिक धर्म परिषद बोलवा. ते म्हणले कशाला बोलवा? बोध गया वाचवण्यासाठी बोलवा. अनागारिक धर्मपालनी जगातल्या बौद्धांना अमेरिकेत गोळा केला आणि तिथला हिरो झाला अनागारिक धर्मपाल. आम्ही इतिहास शोधलाच नाही. RSS BJPच्या बामणांनी, ब्राह्मण नाही आहे विवेकानंद, कायस्थ जातीचे शूद्र आहे, अलीकडच्या काळात प्रचार केला की शिकागोला गेलेले विवेकानंद केवळ एवढंच म्हणले भाइयो और बहनो, हिरो झाले. मोदी पण तसंच म्हणते भाइयो और बहनो. इंडियातच हिरो नाही तर तिथं काय हिरो होईल?
हिरो झाले अनागरिक धर्मपाल. धर्मपरिषद उरकली. जपान आणि सर्व बौद्ध राष्ट्रांनी मान्य केलं, लढाई सुरू कर. आम्ही सर्व बौद्ध राष्ट्र लोक भारतातल्या इंग्रजांना भारतातून पळून लावू, लढाई सुरू कर. शिकागोवरून जपानला टोकियोला गेले आणि जपान देशाने त्यांना 18 इंची बुद्धाची मूर्ती भेट दिली आणि त्याच्याबद्दल एक लेटर लिहून दिलं सुवर्ण अक्षरात आणि म्हटले त्याला प्रेम करून तिथं लाव आणि जर महंतने विरोध केला तर तुझ्या बाजूने 500 कोटी बौद्ध उभे राहतील. 1893चा आकडा 500 कोटी. आणि तसंच झालं. व्हाईसरायकडून लेखी परवानगी घेतली आपल्या आईला आणि त्यांनी सोसायटी स्थापन केली. महाबोधी सोसायटी नावाची सोसायटी स्थापन केली. त्याचं हेडक्वार्टर श्रीलंकेत ठेवलं आणि त्याचे अध्यक्ष भंते सुमंगला हे त्यांच्यासोबत होते. त्यांची माता त्यांच्यासोबत होती. 40 लोक पूजा करत होते मूर्तीची. आणि गुंड महंत आला, लाठ्या काठ्या घेऊन गुंडांना घेऊन आला. अनागरिकच्या डोक्यात लाठा मारल्या, त्यांच्या कॅन्डल फेकल्या, त्यांचे पुष्प फेकले, अगरबत्ती फेकली, बुद्धाच्या मूर्तीला धक्का मारला. ही गोष्ट पोलिसांच्या समोर झाली कारण लेखी परवानगी होती. मोजके पोलीस होते. अनपेक्षित हमला झाला. जास्त पोलीस आले आणि हमलेखोरांना अटक केलं. महेंद्रगीर, जयपालगीर, देवलगीर हे ब्राह्मणाला आरोपी बनवलं आणि IPCच्या अलग अलग 5 कलमांतर्गत 1895ला गया कोर्टामध्ये खटला सुरू झाला. यच धर्मपाल विरुद्ध जयपालगीर आणि अन्य आरोपी. खटला चालला आणि त्या खटल्यामध्ये महंत ब्राह्मण दावा ठोकला, मी हे का बाहेर फेकलं कारण ह्या जागेचा मालक मी आहे, मालकी हक्क दाखवण्यासाठी मी हे केलेलं आहे. मग त्याला विचारलं तुझ्याकडं काय पुरावा आहे की तू याचा मालक आहे. तर तो म्हटला पुराण पुरावा आहे. पुराण पुरावा आहे म्हटले तुझ्या पुराणात काय म्हटलंय. तो ब्राह्मण म्हटला बुद्ध 2 झालेले आहे. एक सिद्धोधनाचा पुत्र बुद्ध झालेला आहे. तो इथं नाहीये, तो इथं आलाच नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही. आमच्या पुराणातला जो बुद्ध आहे तो विष्णूचा अवतार आहे, तो आमचा बुद्ध आहे. आणि जो सिद्धार्थ बुद्ध आहे त्याचा आमच्याशी काही घेणं देणं नाही. मग त्याला विचारलं मग तुमच्या बुद्धाचं नाव आणि त्या बुद्धाचं नाव सारखं काय, वेगळं तर असायला पाहिजे होतं की नाही. मग त्याला विचारलं मग त्याला तुम्ही बुद्ध अवतार म्हणून स्वीकारला तर तू सकाळी घराबाहेर पडताना त्या अवतार असलेल्या बुद्धाची तू पूजा करून बाहेर पडतो का आज. गप. कारण त्याला अनपेक्षित प्रश्न झाला. मग एक कॉपी घेतली आणि म्हटले वाजवर. पुराणाचं नाव होतं ब्रह्मांड पुराण. काय लिहिलं होतं, मगध देशामध्ये ब्राह्मणांनी जाऊ नये कारण तिथे मुंडनधारी लोक राहतात आणि तो प्रदेश अपवित्र आहे, तो किकट प्रदेश आहे, अपवित्र लोकांचा प्रदेश आहे, म्लेच्छांचा प्रदेश आहे. 1 नंबर 2 कोण्याही ब्राह्मणाने बुद्ध विहारामध्ये जाऊ नये. आणि जर चुकून माकून एखादा ब्राह्मण गेला तर त्याने चुकूनही बुद्धा मूर्तीचा अर्थात बुद्धाचा चेहरा पाहू नये. जर त्याने बुद्धाचा चेहरा पाहिला तर प्रत्येक प्रायश्चित्त आहे, पण बुद्धाचा चेहरा पाहिल्यावर त्याला एकतर देहदंड दिला पाहिजे किंवा ब्राह्मणाने एखादी नदी नाला बघून आत्महत्या केली पाहिजे. तुझा आहे ना हे. आज बुद्धाचा चेहरा पण पाहुणे म्हटले. मग चिडीचू. ब्राह्मण हारले, अनागारिक जिंकले. पण अनागारिक जिंकले असताना भारतात बुद्धिस्टच नव्हते. होते तर
आधे इधर 1933ला अनागरिक धर्मपाल सारनाथला मरण पावले. डायरीत लिहून ठेवलं की मी एक स्थळ अजून मुक्त करू शकलो नाही, महाबोधी महाविहार, आणि मी सारनाथला अंतिम श्वास सोडत आहे. याच्यावरही हळूहळू ब्राह्मणाचा कब्जा होण्याचं चिन्ह आहे. मला एक आयुष्य कमी पडलं आहे. हे तथागत मला उद्या भारतात जन्माला घाल, जेणेकरून मी माझं राहिलेलं काम पूर्ण करेन. कारण त्या भारतीय नव्हतो, उद्या भारतीय होईल. भावनाशील माणूस. आम्ही भारतात जन्मलो, परंतु आम्ही बुद्धासोबत असं नातं जोडायला अजून तयार नाहीये. आता काय चालू आहे? आता इतिहास झाला. आता काय चालू आहे? तुम्ही उतरल्याबरोबर महाबोधी महाविहाराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे? पूर्व दिशेला आहे. आणि भारतामध्ये जेवढेही पूर्व दिशेला दरवाजा असलेले मंदिर आहे, डोळे झाकून मानायचं ते बुद्ध विहार आहे. पूर्व दिशेला काय आहे? तर बुद्धाचं नाव एक गौतम आहे. तर गौतम हा शब्द 2 शब्दापासून बनलेला आहे. तम म्हणजे अंधार. प्रज्ञारूपी बुद्ध हा अज्ञानाला नष्ट करणाऱ्या, मारारूपी अज्ञानाला नष्ट करणाऱ्या प्रज्ञासूर्य आहे. म्हणून बुद्धाचं नाव प्रज्ञासूर्य म्हणजे गौतम आहे. गौतम हा अर्थाचा पाली भाषेतला अर्थ आहे. जसा एक सूर्य आहे जो चराचराला प्रकाश देतो, तसा बुद्ध नावाचा एक मनुष्यरूपी सूर्य आहे जो ज्ञानाचा प्रकाश देऊन माराचा जो अज्ञान आहे त्या अंधकाराला तो दूर करतो. म्हणून बुद्धाचे एक नाव गौतम आहे आणि दुसरं नाव अमिताभ आहे. अमिताभ बच्चनचं नाही, बुद्धावरून त्याचं नाव पडलेलं आहे. अमिताभ म्हणजे ज्याची आभा, ज्याचा सूर्यप्रकाश असीम आहे, म्हणजे अमिताभ आहे. पूर्वेला त्याचं चेहरा आहे, म्हणून पूर्वेला आहे. पूर्वेला काय? तर बुद्धाचा जो संघर्ष झाला तो आठवडा म्हणजे सप्ताहभर चालला आणि रात्रभर ते पहाटेपर्यंत बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्गाचा शोध लावला. आणि पहाटे आर्य अष्टांगिक मार्गातून ज्ञान प्राप्त झालं. हे सायंटिफिक ज्ञान प्राप्ती आहे. सायंटिफिक म्हणजे ज्ञान काय प्राप्त झालं? प्रयत्नाने आर्य अष्टांगिक मार्गाचा बुद्धाला शोध लागला. हे बुद्धत्व आहे, हे ज्ञान आहे. उतरताना आपली पाठमारी दिशा झाली, आपण पश्चिमेला पूर्वेकडे येताना पायरी ओलांडून आल्यानंतर दोन्ही बाजूला छोट्या बिल्डिंग आहे. ह्या बाजूला तारादेवीचं म्हणजे प्रज्ञादेवीचं एक छोटं विहार आहे आणि ह्या बाजूला 2 छोट्या बिल्डिंग, 2 छोट्या रूम्स आहे. एका रूममध्ये 5 पंचबुद्धाच्या प्रतिमा आहे आणि छोटी प्रतिमा ही प्रज्ञादेवीची आहे म्हणजे तारादेवीची आहे. आणि त्याच्या बाजूला एक खाली बिल्डिंग आहे जिथं कदाचित गणमान्य लोक, भिक्खू लोक बसत असतील. मोकळी खोली आहे. आता त्या खोलीला, त्या 2 खोलीला ब्राह्मण, BTMCचे ब्राह्मण, अन्य ब्राह्मण नाही, 40 कर्मचारी आत लावलेले आहेत जे व्हाईट ड्रेसमध्ये पट्टा टाकून फिरतात. त्यातला संजय मिश्रा नावाचा ब्राह्मण जो BTMCचा कर्मचारी आहे म्हणजे सरकारी कर्मचारी आहे, ज्याला पेन्शन योजना लागू आहे, असा ब्राह्मण म्हणतो नाही, व्यवहार करतो. घंटा घेऊन मुख्य मंदिरामध्ये, मुख्य विहारामध्ये जाऊन बुद्धाच्या पुढे घंटा वाजवून बडबडत येतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आणि धूप फैलवत राहतो आणि आलेल्या लोकांना म्हणतो हे बुद्ध विहार नाहीये, हे शिव मंदिर आहे. त्याचा व्हिडिओ आम्ही अगोदर व्हायरल केला. तेव्हा लोकांना पुरावा दिसला, अरे हे वेडे नाही आहे, उपोषणवर आंदोलन करायला हे भिक्खू आणि उपासक वेडे नाही आहे. आता आत घुसून दावा करताय, आता वेळ दौडायचा नाही आहे, आपण पण या आंदोलनात शरीक झाला पाहिजे, अशी सगळ्यांची भावना त्या व्हिडिओमुळे बनली.
दुसरा ब्राह्मण आहे दुबे नावाचा, तो पण कर्मचारी आहे. तो त्या 5 बुद्धाला म्हणते हा नकुल आहे, हा सहदेव आहे, हा भीम आहे, ही जी आहे ही द्रौपदी आहे, हे 5 पांडव आहे. आणि पुढे जाऊन काय म्हणतो, बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं कारण ते पांडवाला भेटायला आले आणि पांडवाचं दर्शन घेतलं म्हणूनच बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं. व्हिडिओ मध्ये हे कोण करत आहे, BTMC करत आहे. BTMC म्हणजे कमिटी कोणामुळे बनली, BT ऍक्ट मुळे बनली, बोधगया टेम्पल ऍक्ट मुळे बनली. मग कशावर हल्ला केला पाहिजे, फांद्यावर केला पाहिजे की मुळावर केला पाहिजे. म्हणून आमचा डिमांड काय आहे, बोधगया टेम्पल ऍक्ट रद्द झाला पाहिजे आणि 100% बौद्धांचे मेंबर बनवून भिक्खू आणि उपासकांची संयुक्त बॉडी बनवून हे बौद्धांच्या हवाली केलं पाहिजे. 6 महिन्याखाली आर्लेकर नावाचा एक ब्राह्मण जो गोव्याचा आहे आणि तिथं गव्हर्नर म्हणून होता, आता तो केरळला गेला म्हणतात, तो RSSचा वर्कर आहे. त्याने इंद्रेश कुमार नावाच्या ब्राह्मणाला सोबत घेऊन गेला. इंद्रेश कुमारचा हिस्ट्री हा आहे की त्याच्यावर आरोप आहे की भारतामध्ये 22 ठिकाणी जे बॉम्ब ब्लास्ट केले त्याचा मास्टर माइंड इंद्रेश कुमार आहे. आणि अजमेर शरीफ बॉम्ब ब्लास्ट मध्ये त्याचं पण आरोपी नाव होतं, तो त्यातून निसटला. पण त्याच्या सोबतच्या 3 लोकांना आजीवन कारावासाची सजा झाली. यावरून असं म्हणता येऊ शकते कायद्याने की RSSचे लोक आतंकवादी आहेत, कारण त्यांच्या 3 लोकांना सजा झाली. त्याला पुढं घेऊन त्याच्या उपस्थितीत आर्लेकर नावाचा गव्हर्नर म्हणजे राज्यपाल असं म्हणला, हे महाबोधी महाविहार नाहीये, हे शिवमंदिर आहे. म्हणजे जे ब्राह्मण खाजगीत बोलत होते आता तेच ब्राह्मण सरकारी पदावर घुसलेले आहेत आणि सर्वोच्च पदावर म्हणजे गव्हर्नर सारख्या पदावर घुसलेले आहेत संघाचे लोक, आणि त्यातले त्यात ब्राह्मण घुसलेले आहेत आणि ते आता प्रोपगंडा करत आहे ते शिवमंदिर आहे. आता नाही उतरायचं आंदोलनात तर कधी उतरायचं, मग गेल्यावर. असेंब्लीचा जो सभापती आहे त्याला प्रश्न केला, त्यांनी सुद्धा उत्तर दिलं ते शिवमंदिर आहे, ते थोडे बुद्ध विहार आहे. म्हणजे ती ज्या सभापतीचं काम आहे याच्यावर डिबेट घडून आणणे, हे ऍक्ट बदलायला पुढाकार घेणे सभापतीचं घटनेनुसार काम आहे. तोच म्हणतो हे शिवमंदिर आहे. मग लढायची कोणी, ती ही लढाई अचानक नाही झाली. गेल्या 3 वर्षापासून यावर आम्ही मेहनत घेतली. गेल्या वर्षी मी तिथे 25,000 बिहारच्याच लोकांना बोलवलं आणि कलेक्टरच्या, कर्मचाऱ्यांच्या, पोलिसांच्या, खुफिया विभागाच्या समोर त्या ऍक्टला माचीस लावून जाळलं आणि जाळल्यावर 2 तास बोललो का जाळलं, आणि हे सांगून जाळलं की केस व्हावी म्हणून जाळलं, कारण आम्हाला पण कोर्टात जायचं आहे, पण ते आम्हाला विचारणार नाही, आमची दखल घेणार नाही. दखल घ्यायची असेल तर मला कायदा जाळावा लागेल, कारण माझ्यावर FIR व्हायला पाहिजे. FIR झाला तर मला कोर्टात जायची संधी मिळेल आणि मी का जाळला मला कोर्टात सांगता येईल. म्हणून या पोलिसांनी मी 2 तास बोललो आहे, मला अरेस्ट करावं आणि माझ्यावर FIR करावा आणि माझ्या लोकांनी घरी जाऊन उद्या आंदोलन सुरू करावं. पोलीस निघून गेले. मी 2 दिवस बोधगयात थांबलो आणि नंतर कलेक्टरचा माणूस म्हटला, अरे तुम्ही असं काही कायद्याला धरून बोलता की आम्हालाच भीती वाटते, तुम्हाला किती कायदा कळली. बाबासाहेब म्हणले डोक्याने लढा, आम्ही डोक्यानेच लढत आहोत. काल उचललं भिक्खूंना, पोलीस ठाण्यात नाही नेलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. समाजाला काय दाखवायचं, 1 वाजता उचलून नेलं, गाढ झोपेत आहे, 1 वाजता नेलं, पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले
आणि सकाळी सगळे हजारोच्या संख्येने हॉस्पिटलला लोक गेले आणि कलेक्टरला म्हणले 1 वाजता आमच्या धर्मगुरूंना हात लावायची तुमची हिंमत कशी झाली? बिहारचे बौद्ध म्हणले, SC आमचे बहुजन तरुण पोरं म्हणले कशी हिंमत झाली आमच्या भिक्खूंना हात लावायची? आमचे धर्मगुरू आहेत ते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही पैदा केलाय. सुरळीत आंदोलन चालू आहे. आम्ही कोणाला शिव्या देतोय का? आम्ही शांत बसलेलो, काय अडचण आहे? मग त्यांनी तर्क दिला, अरे 18 दिवस झाले ते उपचारच घेईना झाले, त्याला विनंती केली आहे ते मानायलाच झाले नाही, म्हणून दिवसा उचललं तर तुम्हीच आम्हाला मारायला याल, म्हणून 1 वाजता उचलून त्यांच्यावर ट्रीटमेंट करायला आणलंय. कलेक्टरनी मीटिंग बोलवली, म्हणले हात जोडतो, आंदोलन करू नका, तुम्हाला 3 जागा देतो. ते तुम्ही नाकावरच बसले. सगळ्या देशातमध्ये तुम्ही आंदोलन पोस्ट केलं आणि भारतात लोक आता आंदोलन पेटून टाकलेलं आहे. आता तुम्हाला 3 जागा देतो, तिथं विनंती करून करतो. माझी नोकरी जाणार आहे आणि तुमचं आंदोलन यशस्वी होणारच होणार आहे. पण तुम्हाला विनंती करतो, आंदोलन करा, पण ती जागा सोडून तुम्हाला 3 जागा देतो. 3 जागापैकी 1 जागा ठरली. 5 किलोमीटर दुमहान नावाचा कमानीचा गेट आहे. एक कमानीच्या पुढंच बसा आणि इतर ठिकाणी बसा. आमचे लोक म्हटले तिथेही दिसते आणि इथंही दिसते, दिसणं महत्वाचं आहे. तिथं बुद्धता आमचा कैद होऊ लागलाय. मग 5 किलोमीटर अलीकडं आता आजपासून आपलं आंदोलन सुरू झालं. तिथं 200 लोक 18 दिवस होते, आता 1000 लोक बसले आणि आंदोलन सुरू झालं. आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.